यानंतरची बातमी आहे सीएसएमटी परिसरातून। सीएसएमटी स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद राहणार आहेत। आझाद मैदानाबाहेरील मार्ग सुद्धा बंद राहणार आहे। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आता वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्याचा निर्णय 2 दिवसांपासून बंद असलेला फ्रीवे सुद्धा आज वाहतुकीसाठी खुला होणार आहे। वाहतुकीच्या बदलामुळे पोलिसांना देखील आता कुमक देण्यात आलेली आहे। दरम्यान या संदर्भामध्ये सुद्धा माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय शिडे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, ज्या दिवशी पहिल्यांदा आझाद मैदानावरती हे उपोषण सुरू झालं, आंदोलन सुरू झालं, सर्व मराठा बांधव हे मुंबईमध्ये आले, जरांगेंनी एक इशारा सुद्धा आणि आंदोलकांना एक समजदार एक सांगितलं सुद्धा होतं, एक आवाहन केलेलं होतं पाटलांनी की सर्वसामान्य मुंबईकरांना याचा त्रास होता कामा नये। मात्र आज सर्वसामान्य मुंबईकरांची कामावर जाण्याची वेळ आहे। सीएसटी स्थानक सुद्धा जवळच आहे। या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते आणि सर्वसामान्य मुंबईकरांना याचा त्रास होऊ शकतो। जरांगेंनी जे आवाहन या कार्यकर्त्यांना केलेलं होतं, मात्र या कार्यकर्त्यांनी जरांगेंचं ऐकत नसल्याचं सुद्धा आता बघायला मिळतंय। सध्याची सीएसएमटी स्थानकातली परिस्थिती कशी आहे? नक्कीच सध्या जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून जे आहे ते मराठा आंदोलकांना आव्हान देखील करण्यात आलं होतं, कुठल्याही मुंबईकरांना त्रास देऊ नका, मुंबई आपली आहे, त्यांनी म्हणलं होतं कोणी हातावरती पोट भरत असेल त्यालाही त्रास देऊ नका असं देखील म्हणलं होतं। आणि सध्या जर पाहायला गेलं तर ग्रामीण भागातून असेल किंवा उत्तर भागातून मराठा समाज जो आहे तो मुंबईमध्ये सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळतोय। रेल्वेवरून सुद्धा सर्वाधिक प्रवासी जे आहे ते येत आहेत, त्यामुळे आता याचा त्रास जो आहे तो मुंबईकरांना होत असल्याचं पाहायला मिळतोय। सीएसटी बस स्थानकामध्ये देखील पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने मराठा समाज जो आहे तो त्या ठिकाणी आहे आणि महानगरपालिकेसमोर देखील मोठी गर्दी जी आहे ती मराठा समाजाने आपल्याला केल्याची पाहायला मिळाली होती। त्याच अनुषंगाने आज पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिका प्रशासनाने जे आहे ते आज सीएसटी बस स्थानकासमोरून वाहतूक जी आहे ती आज वळवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आझाद मैदानाकडे येणारी वाहतूक देखील बंद आहे। आझाद मैदानाच्या पाठीमागून जाणारा रोड जो आहे तो देखील या ठिकाणी आता बंद करण्यात आलेला आहे, कारण सध्या सर्वाधिक मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी होत असल्याची पाहायला मिळतं। त्यामुळे मुंबईकरांच्या खरं विजय, त्यामुळे आता आपण जर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर आता सीएसएमटी स्थानकामध्ये परिस्थिती आता हाताबाहेर जात चालली आहे। मराठा आंदोलक आता हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय सीएसएमटी स्थानकामधली ही दृश्य आहेत। सर्व मराठा बांधव हे आता सीएसएमटी परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा संपूर्ण मराठा समाज हा रस्त्यावरती आता उतरलेला आहे। सीएसएमटी कडे जाणारे सर्व मार्ग आज बंद करण्यात आलेले आहेत।